राष्ट्रवादी फुटल्यानंतर बारामतीची ही निवडणूक पवार काका आणि पुतण्यासाठी प्रतिष्ठेची आहे आणि त्यामुळे बारामतीमध्ये सभेमध्ये आरोप प्रत्यारोप सुद्धा पाहायला मिळतात। सर्व काही देऊन सुद्धा यांनी गद्दारी केली आणि त्यांची जागा दाखवा असं सुद्धा शरद पवार म्हणाले। आणि या शरद पवारांच्या गद्दार टीकेला अजित पवारांनी खंजीरनं प्रत्युत्तर दिल्याचंही दिसलं। वसंतदादांचं सरकार पाडलं तेव्हा सुद्धा लोक बोलायचे पाठीत खंजीर खुपसला असं अजित पवार म्हणाले। शरद पवार यांनी 1978 साली वसंतदादांचं सरकार पाडल्याचा दादांकडून दाखला देण्यात आलाय। पुढारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय। काहीच ठेवले नाही, त्यांनी एकच गोष्ट ठेवली, त्यांनी गद्दारी केली। आणि जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते। 350 वर्षाच्या पूर्वी गणोजीला आता सुट्टी नाही। ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही। आम्ही कुठली गद्दारी केली नाही। लोकशाही पद्धतीनं आम्ही हे सगळे निर्णय घेतले। मला नवीन प्रश्न वाढवायचे नाही, परंतु कारण नसताना आमच्या सहकाऱ्यांच्या बद्दल वरिष्ठ मान्यवर जर असं बोलत असतील तर 1978ला वसंतदादा पाटलांचं सरकार असताना त्या ठिकाणी त्या सरकारमधनं काही जण बाहेर पडले आणि जनता पक्ष जो काँग्रेसच्या विरोधातला होता त्या जनता पक्षाला बरोबर घेऊन सरकार केलं। वसंतदादांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला असं बरेच दिवस प्रसन्नजी तुम्ही नसाल त्यावेळेस ह्या क्षेत्रात, पण असं बोललं जात होतं। ही फॅक्ट आपण नाकारू शकत नाही। आता पवार साहेबांचं वय पाहता मी त्यांना थेट गद्दारी कितीदा केली असं बोलणार नाही, परंतु हे या महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण जर कोणी या ठिकाणी महाराष्ट्राला दाखवलं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी आहे। आणि ज्या वसंतदादा पाटील यांनी त्या ठिकाणी एक विचार या महाराष्ट्राला दिला, त्या वसंतदादांच्या बरोबर राहून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम पवार साहेबांनी केलं। ज्याने आपलं आयुष्य खंजीर खुपसण्यात घालवलं त्यांनी दुसऱ्याच्या गद्दारीने खंजीर खुपसण्यावर न बोललेलं बरं।